श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उदोस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीमध्ये सगळ्यात उच्च कोटीची कुलदेवीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ. तर आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या काळामध्ये 14 पाठ आपल्याला कशा प्रकारे करायचे आहेत, त्यासोबतच आपल्याला कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, आसुरी शक्तीचा म्हणजेच नकारात्मक शक्तीचा आपल्यावरती प्रभाव राहू नये यासाठी आपल्याला हे पाठ करत असताना कोणत्या अशा वस्तू जवळ ठेवायच्या आहेत ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर नवरात्रीमध्ये देवीच्या शक्तिरूपाची उपासना करण्यासाठीची उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ. तसं तर आपल्या नित्यसेवेमध्ये सुद्धा आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला हवेत, कारण आपल्या गुरूंसोबत कुलदेवीची सेवा सुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की आपल्या धावपळीच्या युगामध्ये रोज ह्या सेवा करणं शक्य होत नाही, पण नवरात्री हा असा काळ आहे ज्या काळामध्ये देवी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये जागृतावस्थेमध्ये आपल्या घरामध्ये असते. तिला प्रसन्न करून घेण्यासाठी, तिचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्याला करायचे असतात. बऱ्याचदा काय होतं की आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतात, कोणाशी कोणाचं पटत नाही, मुलाबाळांची लग्न होत नसतात, मुलांची प्रगती होत नाही. यामागे कुठे ना कुठे आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडत नसते. त्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये वारंवार होत असतात. त्यामुळे ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर कुलदेवीची सेवा करून, तिचे कृपाशीर्वाद प्राप्त करून आपण आपल्या घरामध्ये होणाऱ्या या समस्यासुद्धा दूर करू शकतो. तर ही प्रभावी सेवा करण्यासाठी आपल्याला नवरात्रीमध्येच ही सेवा करायची आहे, कारण नवरात्रीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी ही आपल्या घरामध्ये वावरत असते. तर देवीचे कृपाशीर्वाद मिळवायचे असतील तर यथाशक्ती तुम्ही नवरात्रीमध्ये 1, 5, 7 किंवा 14 पाठ दुर्गा सप्तशतीचे करू शकता. तसं तर 14 पाठ तुम्ही केले तर 14 पाठ केल्यामुळे तुम्हाला नवचंडी केल्याचं पुण्य मिळत असतं. पण जर तुम्हाला अगदीच शक्य नसेल तर किमान तुम्ही 1, 5, 7 तरी दुर्गा सप्तशतीचे पाठ आवर्जून करावेत आणि कुलदेवीची सेवा करून तिचे कृपाशीर्वाद मिळवावेत. ही सेवा म्हणजेच दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यामुळे आपल्या भोवती कुलदेवीचं एक संरक्षण कवच तयार होतं आणि ते आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवण्याचं काम करत असतं. म्हणूनच प्रत्येकाने ही सेवा नवरात्रीच्या काळामध्ये करायला हवी. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होते त्यांनी सुद्धा ही सेवा करायची आहे. ज्यांच्या घरामध्ये अखंड दीप प्रज्वलित केला जातो त्यांनी देखील ही सेवा करायची आहे. पण तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही, तुम्ही बाहेरगावी नोकरीनिमित्त राहत आहात आणि तुम्हाला फक्त अखंड दिवाच प्रज्वलित करायचा आहे, तर अशा वेळेस तुमच्या देव्हाऱ्यामध्ये मंगल कलश असणं आवश्यक आहे. जर तुम्ही मंगल कलशाची स्थापना देव्हाऱ्यामध्ये केलेली नसेल तर अशा वेळेस तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण करत असताना पूजेची मांडणी करावी लागेल. म्हणजेच नवरात्रीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण उच्च कोटीची सेवा करतो त्यावेळेस आपल्याला मंगल कलशाची स्थापना करावी लागेल आणि हा कलश तुम्हाला एकतर देव्हाऱ्यामध्ये कायमस्वरूपी स्थापन करता येईल किंवा देव्हाऱ्यामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल आणि तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचं पठण करायचं आहे, त्याचे पाठ करायचे आहे, तर अशा वेळेस तुम्हाला कलश स्थापना करावी लागेल आणि त्याच्या बाजूला हा ग्रंथ ठेवून त्याचं पठण करावं लागेल. आता तुम्ही जसं नवरात्रीमध्ये गावाकडे घट बसलेले असतात तर बरेच जण फक्त अखंड दीप प्रज्वलित करतात. आता अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे, दिवा तर लावलेलाच आहे, पण त्याच्या शेजारी तुम्हाला कलश स्थापना करायची एका पाटावरती. त्याच्या बाजूला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवायचा आणि त्यानंतरच तुम्हाला वाचनाला सुरुवात करावी लागेल. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस दुर्गा सप्तशतीचे 1, 5, 7 किंवा 14 पाठ करणार आहोत त्यावेळेस आपल्याला घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी संकल्प करावा लागेल. तुम्ही यथाशक्ती तुम्ही एकच पाठ करणार असाल, 2 पाठ करणार असाल किंवा 5 करणार असाल, 7 किंवा 28 किंवा बरेच जण 108 दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुद्धा नवरात्रीच्या काळापासून सुरुवात करू शकतात. पण आता जेवढे पाठ तुम्ही करणार आहात त्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे. तुम्ही घटस्थापना केली किंवा अखंड दीप प्रज्वलित केला त्यानंतर तुम्हाला हातावरती अक्षता घ्यायच्या आहेत, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, फूल घ्यायचं आहे, पळीनी 2 पळ्या तुम्हाला त्यावरती पाणी घ्यायचं आहे. तुमचं नाव गोत्र उच्चारायचं, गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र उच्चारू शकता.
त्यानंतर कुलदेवीकडे प्रार्थना करायची की हे कुलदेवी, मी तुमची ही सेवा नवरात्रीच्या काळामध्ये करत आहे. माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि त्यासोबतच तुमचे कृपाशीर्वाद माझ्या घरावरती असू द्या, असं बोलायचं आणि तो जो संकल्प आहे तो तामणामध्ये सोडायचा आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही 1, 5, 7 यथाशक्ती हे पाठ करू शकता. तर ज्यावेळेस तुम्ही एक पाठ करता तर नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही कोणत्याही एका दिवशी हा एक पाठ करून घ्या. म्हणजे संकल्प एकाच पाठाचा केला असेल तर. आणि जर तुम्ही 5 दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार असाल तर नवरात्रीच्या काळामध्ये सहजरित्या तुमचे हे 5 पाठ होऊन जातील. 7 होतील. त्याचबरोबर आता 14 पाठ कसे करायचे? तर एक तर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशीच सुरुवात करा. एक पाठ तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी केला. दुसऱ्या दिवशीपासून अष्टमीपर्यंत तुम्ही रोज 2-2 पाठ करा. आणि शेवटच्या दिवशी एक पाठ करा. म्हणजे तुमचे 14 पाठ अशा प्रकारे पूर्ण होतील. आता मध्ये एखादा दिवस स्किप जरी झाला त्यामुळे मग तुम्हाला अडचण येणार नाही. अष्टमीच्या दिवशी तुम्ही म्हणजे पूर्ण 14 पाठ झाल्यामुळे तुम्हाला पाठात्मक नवचंडीचं पुण्य मिळेल. कारण अष्टमीच्या दिवशी आपण हवन देखील करत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्यामध्येच मासिक धर्म आला, अचानक तुम्हाला सुतक पडलं, जर सुतक पडलं तर ती सेवा तिथेच खंडित होते. तुम्हाला परत नव्याने सुरुवात करावी लागते. पण तुमचा मासिक धर्म आला तर तेवढे 4 दिवस स्किप करायचे. 5व्या दिवशीपासून ही सेवा सुरू ठेवायची. आता तुम्ही म्हणाल की नवरात्र तर संपून गेली, मग आम्ही ही सेवा करायची का? नाही. कारण नवरात्री म्हणजे पहिल्या दिवशीपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. 15 दिवस देवीचं तत्व जे आहे ते जागृत अवस्थेमध्ये असतं. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता. मध्ये काही अडचण आली, अचानक तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं, तसं तर दुर्गा सप्तशतीचे काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन तुम्हाला करावं लागतं. पण काही कारणास्तव तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तर अशा वेळेस तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत ही सेवा करू शकता. आता त्यानंतर जर तुम्हाला 1 पाठ करायचा असेल, 5 करायचे असतील, 7 करायचे असतील, 14, ज्या दिवशी तुमचा पाठ पूर्ण होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचं उद्यापन करावं लागतं. उद्यापन कसं करायचं आहे याविषयीची माहिती दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. तरी देखील मी सांगते की जर तुम्ही एक पाठ केलेला आहे, अष्टमीच्या दिवशी जर तुम्ही हा पाठ केला, दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीला तुम्हाला त्याचं उद्यापन करावं लागेल. तर उद्यापनासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक सवाष्ण स्त्री आणि एक कुमारिका मुलगी घरी बोलवायची आणि तिचा यथाशक्ती मानसन्मान करायचा, त्यांना जेवू खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जो ग्रंथ आहे त्याला नैवेद्य देखील दाखवावा लागतो पूर्णवर्णाचा. 21 पूर्णाचे दिवे तुम्हाला तयार करायचे असतात आणि त्याने देवीची आरती करायची असते. तर अशा प्रकारे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ झाल्यानंतर उद्यापन करायचं असतं. आता एक पाठ झाल्यानंतर अशा प्रकारे उद्यापन केलं. जर तुम्ही 5 पाठ करणार असाल तर 5 पाठ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला अशाच प्रकारे उद्यापन करावं लागेल आणि तसंच तुम्हाला 7, 14 पाठ केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं उद्यापन करावं लागेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीच्या काळामध्ये 9 दिवसातच तुम्ही जर हे 14 पाठ पूर्ण केले, म्हणजे अष्टमीच्या दिवशी 14 पाठ तुमचे पूर्ण झाले, तर दुसऱ्या दिवशी नवमीला तुम्ही एका सवाष्ण स्त्रीला, एका कुमारिका मुलीला घरी बोलावून त्यांचं यथाशक्ती मान सन्मान करू शकता. अष्टमीच्या दिवशी तुम्ही होम हवन करणार आहात, त्यामुळे नवचंडीचं तुम्हाला पुण्य मिळेल आणि दुसऱ्या दिवशी दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं उद्यापन केल्यामुळे तुम्हाला देवीचे कृपाशीर्वाद लागतील. तर नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे? तर सगळ्यात पहिला जो नियम आहे ज्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करणाऱ्या व्यक्तीला कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. तुमचा पाठाचा कालावधी जितक्या दिवसांचा असेल तेवढ्या दिवस तुम्हाला या नियमाचं पालन करायचं आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पाठ करत असताना स्वतःचं आसन, त्यानंतर स्वतःची जपमाळ घेऊन बसायचं आहे. दुसऱ्यांची घरातील इतर व्यक्तींची जपमाळ किंवा आसन चालणार नाही. ती सेवा त्या व्यक्तीला मिळत असते. तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आहात आणि तुम्ही घरामध्ये दोघी-तिघी जावा आहात, तर एकमेकींचं आसन वापरायचं नाही. प्रत्येकीने वेगवेगळी सेवा करायची. कारण केलेली सेवा ही त्याच व्यक्तीला मिळत असते. केलेल्या सेवेचं पुण्य हे त्याच व्यक्तीला मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकीने स्वतःचं आसन वेगळं ठेवायचं, स्वतःची जपमाळ वेगळी ठेवायची. आता त्यानंतर दुर्गा सप्तशतीच्या पाठाला बसत असताना सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला साडी घालायची आहे. कोरी साडी घालूनच ही सेवा करायची असते. हातामध्ये बांगडी असली पाहिजे, हिरव्या रंगाची किंवा काचेची बांगडी हातामध्ये असली पाहिजे. त्यानंतर जर तुम्ही सामूहिक सेवेला गेलात केंद्रामध्ये, तर केंद्रामध्ये टिकलीसुद्धा लावू देत नाही. कारण टिकलीच्या मागे जो चिकट द्रव्य असतो तो पक्ष्यांच्या चरबीपासून बनवलेला असतो
आणि तसंही आपण कोणतीही सेवा करत असताना मांसाहार करत नाही, मग अशी टिकली लावून कशी काय सेवा करायची असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे टिकली काढून इथे तुम्हाला कुंकू लावायचं आहे. कारण ह्या ज्या दोन्ही भुवया आहेत, मधला भाग जो आहे तो भ्रुकुटी, तो ब्रह्माचं स्थान मानलं जातं आणि देवीचं तत्व जे आहे ते इथूनच आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतं आणि त्यामुळेच आपल्या शरीराला एक सात्विकता लाभते, मन शांत राहतं आणि एक स्थिरता आपल्या शरीराला लाभत असते. इतकी प्रभावी दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सेवा आहे. त्यामुळे आपल्याला या नियमाचं पालन करायचं आहे. ज्यावेळेस आपण पाठाला बसणार आहोत त्यावेळेस आपल्याला टिकली काढून ठेवायची आहे, कुंकू लावायचं आहे आणि ही सेवा करायची आहे. साडी, त्यानंतर तुम्हाला हातामध्ये हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत आणि कपाळी तुम्हाला कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुम्ही टिकली लावली तरीही चालेल. त्यानंतर दुर्गा सप्तशतीच्या पाठाच्या कालावधीमध्ये तुम्हाला परान्न घेता येणार नाही. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. तुम्ही दुसऱ्या कोणाच्या घरी गेलात आणि तिथे जर तुम्ही पाणी पिलं किंवा तिथलं अन्न तुम्ही सेवन केलं तर तुम्ही केलेली सेवा ही सर्व त्या व्यक्तीला मिळत असते. त्यामुळे या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे आणि कोणाच्याही घरी तुम्हाला परान्नचं सेवन करायचं नाही. त्यानंतर तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू असेल तर तुम्हाला बाहेरगावी जाता येणार नाही. तुम्हाला तुमच्या शहराची सीमा ओलांडायची नसते. हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये सुद्धा या नियमाचं आपण पालन करतो. अगदी त्याच प्रकारे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू असताना या नियमांचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा आपल्याला शांततेत करायची आहे. घरातील इतर सदस्यांवरती चिडचिड करून ही सेवा केल्यामुळे केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. कारण कोणतीही सेवा करत असताना तेवढी ती शांत चित्ताने केली तरच तिचं महत्त्व राहतं. आणि त्याचबरोबर घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपल्याला अपमानास्पद वागणूक द्यायची नाही. घरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदरातिथ्य करायचं आहे. कारण देवी ही कोणत्या रूपामध्ये तुमच्या घरामध्ये येईल हे आपल्याला कळणार देखील नाही. त्यामुळे या काही नियमांचं पालन तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या काळामध्ये करायचं आहे. शक्य झालं तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये रोज कन्यापूजन करा. पण अगदीच तुम्हाला 9 दिवस शक्य नसेल तर अष्टमीला किमान तुम्ही कन्यापूजन करू शकता. त्याचबरोबर ज्या दिवशी तुमचं पूर्ण पाठ पूर्ण होतील त्या दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला एक सवाष्ण स्त्री आणि एक कन्या बोलून त्यांचं पूजन करायचं आहे, त्यांचं यथाशक्ती मानसन्मान करायचा आहे. तर या काही नियमांचं पालन तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशतीचे तुम्ही एका दिवशी 2 पाठ करणार आहात. अशा वेळेस तुम्हाला कसे करायचे आहेत तर त्यासाठी काही सूट दिलेली आहे. म्हणजे पहिल्या वेळेस जेवढं तुम्ही वाचन करणार आहात त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे. अथर्वशीर्षाचं पठण, 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ तुम्हाला नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये दिलेले सर्व स्तोत्र म्हणायचे आहेत, ज्यामध्ये दिव्या कवचमपासून सुरुवात करायची आहे. आणि अर्गला स्तोत्रम, अथ कीलक स्तोत्रम, रात्री सूक्तम आणि त्यानंतर पहिला अध्याय वाचायला सुरुवात करायची. मग तुम्हाला पहिल्या अध्यायापासून ते 13व्या अध्यायापर्यंत पठण करायचं आहे. जर तुम्ही एकच पाठ करणार असाल तर तुम्हाला पूर्ण पोथी पठण करावी लागेल आणि जर तुम्ही 2 पाठ करणार असाल तर 13वा अध्याय झाल्यानंतर दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही बसणार आहात मध्ये 1 तासाचा किंवा 2 तासाचा तुम्ही गॅप घेणार आहात आणि त्यानंतर दुसरा पाठ करणार आहात, त्यावेळेस तुम्हाला आधीच्या ज्या स्तोत्रमंत्र आहेत ते वाचण्याची गरज नाही. तुम्हाला डायरेक्टली पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे. ज्यावेळेस तुमचा दुसरा पाठ पूर्ण होईल त्यावेळेस मात्र मग शेवटी दिलेले स्तोत्रमंत्र तुम्हाला पठण करावे लागतील. आता शेवटी दिलेले स्तोत्रमंत्र कोणते आहेत तर 13वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त, त्यानंतर मूर्ती रहस्य, प्राधुनिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि सगळ्यात शेवटी दिव्यापराध क्षमापन स्तोत्र. अशा प्रकारे तुम्हाला एका दिवशी 2 पाठ करायचे आहेत. जर तुम्ही 3 पाठ करणार आहात म्हणजे सकाळी 2 केलेले आहेत, संध्याकाळी तुम्हाला असं वाटलं की मी अजून 1 करू शकते तर तुम्ही करू शकता. पण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना जेवणाच्या आधीच तुम्हाला हे पाठ करावे लागतात. जेवण करून ही सेवा करायला चालत नाही. हा देखील अतिशय महत्त्वाचा नियम आहे. त्यामुळे जर तुम्हाला 2च पाठ होत असतील दिवसभरात तर 2च पाठ करा. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला कुठलीही सेवा करायची नाही. देवी असं म्हणत नाही की तुम्ही 14च पाठ करा किंवा तुम्ही 1 दिवस 3 पाठ करा, असं देवी कधीही म्हणणार नाही. मनापासून केलेली सेवा ही देवीपर्यंत पोहोचते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला भाव महत्त्वाचा आहे. आपण मनातून 1 जरी पाठ देवीसाठी केला तरी देवीचे कृपाशीर्वाद आपल्याला लाभतात. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. 14 पाठ तुम्हाला अशाच प्रकारे करायचे आहेत. ज्यांच्याकडून शक्य आहे त्यांनी 14 पाठ नवरात्राच्या काळात करावे. ज्यांना रोज 1च पाठ करणं शक्य आहे त्यांनी 1 पाठ करावा.
जसं मी तुम्हाला सांगितलं, कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकता, हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही सेवा करत असताना गुरुचरित्राचं पारायण असेल, व्यंकटेश स्तोत्राचं पठण असेल किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ असतील, कोणतीही उच्च कोटीची सेवा करत असताना नकारात्मक शक्तीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. त्या शक्ती आपल्याला ही सेवा करण्यापासून अडवतात. अशा वेळेस काय करायचं, की आपल्याजवळ गोमूत्र ठेवायचं आहे. जर आपल्याला जांभळी येत असेल, कंटाळा येत असेल, तर त्यावेळेस थोडंसं गोमूत्र हातावरती घ्यायचं आणि आपल्या अंगावरती असं शिंपडायचं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही काळे कपडे घातलेले असतील, तर अशा वेळेस आसुरी शक्तीचा प्रभाव तुमच्यावरती होऊ शकतो. तुमची चिडचिड होऊ शकते आणि कुठलीही सेवा चिडचिड करून, घरातल्या व्यक्तींवर राग करून आपल्याला करायची नाही. त्यासाठी काळे कपडे परिधान करायचे नाहीत. त्यासोबतच आपल्याला 2 अतिशय महत्त्वाच्या वस्तू आपल्याजवळ ठेवायच्या आहेत, ज्यामुळे या नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्यावरती होणार नाही. तर त्या कोणत्या 2 वस्तू आहेत, तर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि महाराजांची रक्षा घ्यायची आहे. या 2 गोष्टी एका पुडीमध्ये बांधून ती पुडी आपल्याला हातात ठेवायची आणि त्यानंतर पाठाला सुरुवात करायची. यामुळे तुमचे पाठ जे आहेत ते निर्विघ्नपणे पार पडतील आणि पाठादरम्यान तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या 2 वस्तू जवळ ठेवायच्या आहेत आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. तर ही काही माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. खूप साऱ्या कमेंट पण आल्या होत्या, की ताई दुर्गा सप्तशतीचे पाठ नवरात्रीमध्ये कशाप्रकारे करावेत याबद्दलची माहिती सविस्तरपणे आमच्यासोबत शेअर करा. म्हणून मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.